मुंबईला डोंबिवलीला राहतो आणि गद्रे सिग्नेचर्स यांच्या चैतन्य सृष्टीमध्ये मी एक बंगला घेतलेला आहे आणि त्याला जवळजवळ आता एक 4 वर्ष होतील. मी ॲक्च्युली मुंबईला ज्या कंपनीत कामाला आहे तिकडे माझे बेस्ट फ्रेंड आणि माझे ऑफिस कलिग यांच्या रेफरन्स थ्रू मला गद्रेंच्या या रत्नागिरीतल्या प्रोजेक्टबद्दल माहिती मिळाली. त्याच्यानंतर मी साईट व्हिजिट केल्यानंतर मला साईट खूप आवडली आणि त्यामुळे मग मी गद्रे यांच्या इथे प्रकल्पामध्ये गुंतवणूक करायचा निर्णय घेतला. तर एकतर यांचं लोकेशन हिल टॉप साईडला आहे, त्यामुळे चांगला सूर्यप्रकाश, नंतर खेळती हवा पण आहे आणि रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून 3 किलोमीटर अंतरावर असल्यामुळे तुम्ही ट्रेनने 5-1 तासात मुंबईवरनं पोहोचू शकता आणि मग तिथून साधारणतः 10 मिनिटात तुम्ही प्रोजेक्टवर इझिली रीच करू शकता हे डेस्टिनेशन. इथे आम्ही आज 4 वर्ष आहोत. आम्ही बंगल्याच्या बाजूला जे कंपाऊंड आहे तिकडे आम्ही व्यवस्थित सुंदररित्या आम्ही तिथे प्लांट्स लावलेले आहेत आणि सगळे नॅचरल, म्हणजे बरेच ओव्याचे, काळी मिरी, सगळे प्लांट्स लावलेले आहेत. आणि किचन मध्ये काम करताना मला एक मस्त अनुभव आलाय इथे की मी डायरेक्ट किचन मधून बाहेर जाऊन मी कढीपत्ता वगैरे घेते, मी मिरच्या घेते आणि मी लगेच जेवण करते. त्यामुळे मला मुंबईला जो आनंद मिळत नाही तो मी सगळा इथे पुरेपूर मी इथे आनंद घेते. त्यामुळे मला हा प्रकल्प खूपच आवडला. म्हणजे 2018-19 पासून आम्ही इथे येतो. पण सुरुवातीला इथे आम्ही ज्यावेळेस बंगला घेतला त्यावेळेस बरेच कमी बंगले होते, तरी सुद्धा आम्ही येऊन मी, माझी मुलगी आणि माझे मिस्टर आम्ही तिघही राहत होतो इथे. लॉकडाऊन मध्ये तर आम्ही जवळजवळ 1.25 महिना आम्ही इथे बसून वर्क फ्रॉम होम आम्ही केलेलं आहे. इव्हन मी, माझा व्यवसाय वकिली आहे, तरी मला इथे क्लायंट माझे फोन करून कन्सल्टिंग मी इथे सुद्धा करत होते. त्यामुळे आजपर्यंत आम्हाला असा कधीच प्रॉब्लेम जाणवला नाही. इव्हन इंटरनेटचा सुद्धा आमचा बंगला लास्टला आहे, टॉपला आहे, तरी पण आम्हाला इंटरनेटचा पण कधीच काहीच प्रॉब्लेम जाणवला नाही. त्यामुळे इथे आलं की आम्हाला असं वाटतं की इथून जाऊच नाहीये. इव्हन आमची मुलगी 11 वर्षाची आहे, पण ती लिटरली इथे आलं रडते की आई बाबा इथून जाऊच, म्हणजे इथून जायचंच नाही आपण. पोद्दार शाळेत तिची शाळा रत्नागिरीवर या खेडशे प्रकल्पापासून जवळजवळ 10 मिनिटावर आहे पोद्दारची ब्रांच. आम्हाला ती काय सांगते की आपण आई बाबा इथेच ऍडमिशन घेऊया. म्हणजे मुंबईला डोंबिवलीत शाळेत असून बॉम्बेला तिला रत्नागिरीत यावं असं वाटतं. म्हणजे एवढा आनंद, तिचा चेहरा बघून आम्हाला पण आनंद वाटतो की अरे आपण किती छान ठिकाणी, म्हणजे गद्रेच्या प्रॉपर्टीज मध्ये आपण जी गुंतवणूक केली आहे ती अतिशय चांगल्या प्रकारे आपण गुंतवणूक केलेली आहे. सुरुवातीला आम्हाला असं वाटलेलं, आम्ही जेव्हा घेतलं तेव्हा इथे हार्डली 3-4 बंगलो होते आणि लिटरली सगळीकडे काळोख वगैरे. तेव्हा आम्हाला थोडी मनात भीती की अरे आपण गुंतवणूक करतोय पण पुढे जाऊन कसं होईल. सडनली 4 वर्षात आम्हाला जो बदल इथे जाणवला तो आश्चर्यचकित करणारा बदल आहे तो. त्यामुळे आम्हाला दोघांनाही प्रचंड आनंद झालेला आहे. आमची मुलगी 11 वर्षाची अतिशय खुश आहे ती आणि छान, म्हणजे मस्त वाटतं. विवेकदादांबद्दल बोलायचं तर विवेकदादा एकदम चांगलं, साधं, सरळ आणि प्रोफेशनल व्यक्तिमत्व आहे. जे काही आहे ते व्यवस्थित, त्यांचं बिझनेस बद्दल ते क्लिअर असतं, त्यांची विजन क्लिअर आहे प्रकल्पाबद्दल, त्याच्या मूल्यांबद्दल आणि म्हणजे म्हणतो ना आपण व्हॅल्यूज बद्दल त्यांना पूर्ण चांगलं, म्हणजे ते क्लिअर आहेत. त्यामुळे क्लायंटला काय द्यायचंय आणि कस्टमरचं त्यांनी जे कस्टमायझेशन एक मोड ठेवलेलं आहे की हा माझा प्लॉट आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मी 1 BHK तर 1 BHK देईन, 2 BHK तर 2 BHK, नाही तर 3 BHK तर 3 BHK. त्याच्याबद्दल त्यांचं विजन एज वेल एज त्यांचं जे मॉडेल आहे ती रेडी असल्यामुळे कसं आहे की त्याच्यामध्ये थोडंसं इंटरनल कस्टमायझेशन करून सुद्धा तुम्हाला तो व्यवस्थित फील घेता येतो. नंतर हा आमचा आता सद्गुरू आशिष प्रकल्प आहे आणि सेकंड फेज मध्ये त्यांचा अनन्य जो प्रकल्प आहे त्याच्यामुळे जसं त्यांनी आता ट्विन बंगलो केलेले आहेत या 1 BHK चे जे बंगलो आहेत त्याच्यामुळे जे लो बजेटवाले ज्यांची रेंज आहे, ज्यांना स्वप्न आहे की मी 20 लाखामध्ये बंगला करू शकतो स्वतःच्या नावावर, ते ड्रीम लोकांचं असतं की मला
बाबा 20 लाखामध्ये एक बंगला आहे माझं ड्रीम आहे, तर त्या लोकांना पण हे डेस्टिनेशन चांगलं आहे की सेकंड होम डेस्टिनेशन म्हणतात ना, किंवा हॉलिडे डेस्टिनेशन, त्याच्याकरता ज्यांना सेकंड इन्व्हेस्टमेंट वगैरे करायची असेल तर गद्रे सिग्नेचर प्रॉपर्टी इज द बेस्ट सोल्युशन आमच्या मते. ज्यांना रत्नागिरीत पर्टिक्युलरली इंटरेस्ट आहे त्यांनी तर शुअरली या प्रकल्पाला नक्कीच व्हिजिट द्यावी. रोशन मधलं मॉडेल जे ऍक्च्युली मी पायपिंग फील्ड मधून असल्यामुळे आम्ही 3D मॉडेल बनवतो, तर आमचं क्लायंट असं असतं की 3D मॉडेल प्रमाणे ऍक्च्युअल तुमचा प्लांट एस्टॅब्लिश होतो. त्यांचं जे 3D मॉडेल आहे आणि आता जे जसं जसं प्रोजेक्ट आकाराला येतोय त्याप्रमाणे मी बघता म्हणजे मला फरक नाही जाणवला, पण नॅचरली जे इथे येऊन तुम्ही जे अनुभव घेताय ना आणि जे फिलिंग घेता आणि रिफ्रेशिंग जे आहे ना फिलिंग, ते म्हणजे तुम्ही ते अवर्णनीय आहे म्हणजे ऍक्च्युली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथला उन्हाळा वेगळा आहे, पावसाळा तर खूपच वेगळा आहे आणि थंडीतली ती मजा खूपच वेगळी आहे असं आहे. आणि नॅचरल हवा खूप चांगली असल्यामुळे कसं आहे की तुम्हाला बाकीच्या म्हणजे एकतर म्हणतात ना की मोकळी हवा मिळाल्यामुळे ऑटोमॅटिक तुमची तब्येत पण तंदुरुस्त राहू शकते या हवामानामध्ये आणि टेन्शन फ्री पण राहता तुम्ही. हे घर आम्ही घेतलंय ते सगळ्यांसाठी, म्हणजे प्रत्येक जण इथे येतं पूर्णपणे आनंद घेऊन जातात. म्हणजे जे कोणी आतापर्यंत 4 वर्षात आलेत आमच्या बरोबर किंवा आम्ही नसताना प्रत्येकाकडून आम्हाला हाच अनुभव ऐकिवात आलाय की अरे खूप सुंदर वाटतं तिकडे, तिकडचं वातावरण म्हणजे सगळं. इव्हन सकाळी हिवाळ्यामध्ये किंवा इव्हन आज सकाळचीच गोष्ट, आज मोर बागेत होता. वरच्या बाजूला आमच्या इथे आंब्याची एक बाग आहे, तिकडे आमच्या शेजारीने सांगितलं की आता मी मोराची आरवळी ऐकली आणि मोर तिकडनं पास होताना मला दिसला. म्हणजे एकदम तुम्ही म्हटलं तर एकदम तुम्ही शहराच्या जवळ म्हटलं तुम्ही एकदम म्हणतात ना निसर्गाच्या एकदम क्लोज पण सगळ्याच ह्या गोष्टी तुम्हाला मुंबई ठाण्यात तिकडे तुम्ही चांगले चांगले 1-1 करोडचे जरी प्लॉट घेतलेत ना तरी पण तुम्हाला तो आनंद नाही मिळणार, आनंद नाही घेता येणार. आपण आम्ही डोंबिवलीत राहतो, डोंबिवलीत आवरावरी करण्यात जॉब करून जे आवरावरी वगैरे करायचं त्यामुळे ते खूप हेक्टिक वाटतं. आणि इथे वातावरण चांगलं असल्यामुळे किती आवरावरी करावी लागली, नॅचरल बाई लेडीजला आवरावरी करावी लागतेच, पण इथे जो आनंद मिळतो 24 तासात तुम्ही वर्क फ्रॉम होम करून आवरावरी करून जो आनंद मिळतो तो मुंबईत नाही मिळाला. म्हणजे 4 वर्षाच्या अनुभवानुसार मुंबईत नाही मिळालाय बिलकुल तो अनुभव. त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत की आम्ही विवेक खूप समाधानी आहोत आणि आनंदी पण आहोत. दुसरी गोष्ट गद्रे सिग्नेचर्स मधले स्वतः गद्रे सर ऍज वेल त्यांचा जो स्टाफ आहे त्यांनी थ्रू आउट आम्हाला चांगलं सहकार्य दिलेलं आहे. आणि मेन म्हणजे हे जे आमचे जे शेजारी पण आहेत ते पण सगळे चांगल्या ह्याच्यातले आहेत, फॅमिली मधले मेंबर्स असल्यामुळे ऍक्च्युली इथे आलं की म्हणजे मस्त वाटतं आणि मजा वाटतं. ऍक्च्युली यावंसं वाटतं पुन्हा पुन्हा आणि सगळ्यांमध्ये मिक्स व्हावंसं पण वाटतं. तुषार पण आम्ही तुषारला जवळजवळ 5 वर्षापासून ओळखतोय. तुषार पण आम्हाला ज्या वेळेला फर्स्ट आमचं मीटिंग झाली तेव्हापासून तुषार आतापर्यंत म्हणजे आमचे डे बाय डे आमचे म्हणजे फॅमिली मेंबर द्विगुणित आमचे संबंध वाढत गेले. आपण खूप आनंदी आहोत आम्ही सगळेच आणि आम्ही खरंच सॅटिस्फाईड आहोत. आणि आम्ही आवर्जून सांगू तुम्ही गद्रेंच्या प्रॉपर्टी मध्ये हवं तर या एकदा इथे. आता त्यांचे काही पुढचे अपकमिंग काही प्रोजेक्ट असतील त्याच्याबद्दल हवं तर विचारा आणि त्याच्यामध्ये नक्की तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये आणि तुमच्या रिक्वायरमेंट मीट होतील असं गद्रेंवर तुम्ही इंटरॅक्ट केलं तर ते अजून तुम्हाला फोड करून प्रॉपर सांगतात व्यवस्थित की तुमची रिक्वायरमेंट कशी, त्याप्रमाणे मी तुम्हाला हे असं करून आपण मांडणी करू शकतो किंवा त्याच्यात ते सोल्युशन देतात की बाबा तुम्हाला असं नाही तर मी असं करून दिलं तर कसं आहे वगैरे. त्यामुळे मग ते खूपच फ्रेंडली आणि फॅमिलियर होऊन तुमचं मग ते म्हणजे बॉन्डिंग खूप चांगलं होतं. मी बघितलं आम्ही आज एवढे तयार झालो याचं एक कारण तुम्ही विचाराल की तुम्ही एवढे तयार होऊन का बसलेत घरात. बाजूलाच आमच्याच बंगल्याच्या बाजूला माझा सख्खा भाऊ त्याने बंगला घेतला आणि आज त्याच्या घरी गणेश पूजन आणि वास्तुशांती सत्यनारायणाची पूजा असल्यामुळे आम्ही आज तयार होऊन बसलोय. आणि भावाचाच बंगला माझ्या बाजूला असल्यामुळे माझा आनंद द्विगुणित झालेला आहे. त्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत. म्हणजे माझं सासर मला कधी मुंबईत असताना एकत्र जेवढे भेटत नाही तेवढं इथे आमचं चांगलं म्हणजे
बॉन्डिंग होतं ऍक्च्युली, आणि जास्त गेट टुगेदर पण चांगल्या प्रकारे करता येतं. खूप छान वाटतं. पण सासर वाटतच नाही, सासर पण माहेरच आहे. माहेर जवळ असल्यामुळे आनंद खूपच छान, मस्त वाटतं, एकदम छान. आणि दुसरी गोष्ट काय, गद्रे सर तुम्ही एक माणूस म्हणाल तर तो कवी मनाचा माणूस आहे. त्यामुळे तो कसा हळूवार संवेदनशील माणूस आहे. तुम्ही प्रोफेशनल दृष्टीने त्यांना वेगळे बघता, आणि थोडस तुम्ही हे बॅकग्राऊंड कोणाला माहिती असेल किंवा त्यांच्या फ्रेंड सर्कल मधनं स्टाफ कडनं कळलं तर संवेदनशील माणूस न जरा चांगल्या प्रकारे माणूसाला माणूस म्हणून धरून राहतो, आणि त्याप्रमाणे व्यवस्थित तुम्हाला वागणूक पण मिळते ऍक्च्युली. तर ते एक त्यांचं वैशिष्ट्य आहे ऍक्च्युली. तर मी त्याच्यात एक छोटीशी कविता ऍड करू शकतो, म्हणजे वाटलं तर. चैतन्याची सृष्टी घेऊनी विवेक आला जीवनी, चैतन्याची सृष्टी घेऊनी विवेक आला जीवनी, कल्पिता संगे नमन करतो या दत्तचरणी, या दत्तचरणी.